नमस्कार, मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण वालपापडीच्या कोवळ्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहोत। ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। डब्यासाठी सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो, अगदी पटकन अशी तयार होते। रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या वालपापडीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून आणि त्याच्या शिरा काढून व्यवस्थित अशा नीट करून घेतल्यात। या शेंगा व्यवस्थितच नीट करायला थोडासा वेळ लागतो, कारण याच्यामध्ये किडीचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे व्यवस्थित नीट करून घ्यायच्या। तवा आपला गरम झालेला आहे। मी असा एक खोलगट तवा घेतला ही भाजी बनवण्यासाठी। त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल आता आपलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 पाकळ्या आपण लसूण ठेचून घेतलाय तो घालायचा। लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, सोनेरी रंग येईपर्यंत। हे बघा, लसूण आपला आता परतून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता ह्या वालपापडीच्या शेंगा घालून घेणार आहोत। 2 ते 3 मिनटं आपण शेंगा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत, कारण या जेवढा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेईन तेवढ्या त्या शेंगांना चव छान लागणार। आता 2 मिनटं आपण झाकण ठेवून शेंगांना एक वाफ काढून घेणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता शेंगांना आपल्या आपण चांगली वाफ काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं। मी एक चमचा मीठ घातले। त्यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची। त्यानंतर आता 1 मिनिटभर भाजी परतून घ्यायची मिठाने हळदीमध्ये। ही परततानाच ही भाजी अर्धी शिजली जाते, त्यामुळे तिला बाकीची अर्धी राहिली शिजायला फार वेळ लागत नाही। ही भाजी दुसऱ्या एका पद्धतीने सुद्धा करतात। अगोदर मीठ घालून शिजवून घ्यायची आणि नंतर फक्त मसाला हळद मीठ टाकून परतून घ्यायची, तशा पद्धतीने सुद्धा करतात। आता मी इथे 1 चमचा घरगुती मसाला घातलाय। भाजी व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायची। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। भाजी आपली आता परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण 1 पेलाभर गरम पाणी घालणार आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी करून त्याच्यावर झाकण ठेवून ही भाजी आपण 8 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। हे बघा, आता आपण झाकण काढून बघूयात, भाजीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। तर आता आपली भाजी तयारच झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा डब्याला सुद्धा, मुलांना डब्याला सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो। खूप छान लागते चवीला। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।